पुन्हा एकदा नो बॉल, पण नो बॉल हा जो असणार आहे तो इथे जो नो बॉल दिलेला आहे, तर मला असं वाटतंय की फ्री जेव्हा असतो तेव्हा फिल्डिंग चेंज नसते करायची, तर त्या उद्देशाने हा नो बॉल दिलेला आहे. तर हे पण सर्व संघाने नोंद घ्यावी की जेव्हा फ्री नो बॉल होणार तेव्हा तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकणार नाही आहे. फ्री हिटला ज्याच्या अगोदर जो बॉल नो गेला तो जशी फिल्डिंग होती तशी सेम फिल्डिंग इथं असणार आहे, त्यामुळे याने फिल्डिंग चेंज केली होती म्हणून हा नो बॉल घोषित केलेला आहे. तर हा नो बॉलच्या नंतर जी धावसंख्या झालेली आहे ती 5 धावसंख्या झालेली आहे. सुंदर असा ऑफ साईडला मारलेला शॉट सीमारेषाच्या बाहेर गेलेला आहे. वन बाउन्स चौकार. शुभम आमरे, चला इथे शुभम आमरे आपले एक्सेलेटर टाकताना दिसत आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शुभम आमरे इथे आक्रमक होताना दिसत आहेत आपल्याला. 4 बॉल झालेले आहेत, सॉरी 3 बॉल झालेले आहेत. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता शुभम आमरेचा, पण काहीसा मिस झालेला हा शॉट शुभम आमरेकडून. चार बॉल 9 धावा. पहिला षटक प्रगतीवर आहे. पुन्हा एकदा खूप सुरेख चेंडू आपल्याला बघायला भेटतोय. तो बॉलर्स राम, सुंदर असा ऑफ साइडला मारलेला चेंडू. बघूया सीमारेषेच्या बाहेर झंझणातील षटकार आपल्याला शुभम आमरेच्या बॅट्स मधून पुन्हा एकदा बघायला भेटलेला आहे. स्कोर झालेला आहे तो 15. एक ओव्हरच्या नंतर जो स्कोर धावसंख्या झालेली आहे ती 15. स्वामी समर्थ 11, श्री स्वामी समर्थ 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे. 1 षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 15. पॉवर प्लेचा षटक होता, त्या पॉवर प्लेच्या षटकानंतर शुभम आमरे यांनी धावसंख्या उभारलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 15. चला बॉलर नेम प्रवीण मारा करतील. सुंदर असा शॉट आपल्याला आदित्यच्या बॅट मधून बघायला भेटतोय. षटकार बघितला तर मला वाटतंय जवळजवळ 90 मीटरचा हा षटकार असणार आहे. काही प्रेक्षक आपल्याला पाठवून सांगतायत की हा 90 मीटर नाही त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. कदाचित आपल्याला हे मोजायला जायला लागणार आहे. आतापर्यंतचा खूप मोठा षटकार आलेला आहे. यापुढे पण आपल्याला खूप अशा प्रकारचे खूप मोठे मोठे षटकार बघायला भेटणार आहेत. खूप धुवाधार बॅटर्स असणार आहेत. बघूया आता. प्रवीण, चला प्रवीण मारा करतील आदित्याला. पुन्हा असा
संजना ते शॉट मारण्याचा प्रयत्न होता आदित्याचा पण काहीसा मिस हिट झालेला आणि तर रनआउटचा संधी होते पण ती एक रन फक्त भेटलेला आहे रिक्स घेतलेली नाही आदित्य यांनी त्यांना माहिती आहे जोपर्यंत मी ग्राउंडवर आहे तोपर्यंत इथे मी स्कोर उभा करू शकतो आपल्या संघासाठी चला शुभम आमरे स्ट्राईकवर येतात आयकॉन प्लेअर आहे स्वामी समर्थ 11 या संघाचे बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण काहीसा मिस जज झालेला बैठक शॉट लागलेला नाही शुभमच्या बॅटला सुंदर असा शॉट परत पुन्हा आपल्याला बघायला भेटतोय शुभम आमरेच्या बॅट मधून धुवाधार बॅटिंग चाललेली आहे इथे स्वामी समर्थ 11 या टीम संघाकडून शुभम आणि आदित्यच्या बॅट मधून आपल्याला झंझणाटे षटकार बघायला भेटत आहेत या 6 षटकाराच्या नंतर धावसंख्या होते ती 28 दुसरा षटक प्रगतीवर आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरचा बघूया शेवटच्या चेंडूवर काय होतंय ते पुन्हा एकदा हाफ पिच बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे शुभम आमरेने पाठवलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर या 7 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 34 2 ओव्हर 34 चला 2 ओव्हरच्या षटका समाप्तीनंतर जी धावसंख्या होते स्वामी समर्थ 11 या संघाची 34 चला बॉलर नेम चला आता जो चला आता जो श्री शनिकृपा दापोली फायटर या संघाकडून जो गोलंदाज येतोय तो अनिकेत बघूया आपल्या संघासाठी आतापर्यंत 2 जे षटक गेले ते खूप महागडे असे षटक होते श्री स्वामी समर्थ 11 संघाने याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे बघूया आता इथे अनिकेत आपल्या संघासाठी कमबॅक करतोय का शनिकृपा दापोली फायटर कडून अनिकेत 3rd षटक 3रा षटक हाफ पिच टाकलेला बॉल आणि ते आउट झालेला आहे लूज बॉल होता पण काहीसा फायदा उठवू शकलेला नाही आदित्य ते मिस एक एज लागलेली आणि ते झेल बाद झालेले आहेत झटका मोठा झटका लागतोय स्वामी समर्थ 11 स्वामी समर्थ 11 या संघाला आदित्यच्या स्वरूपात आदित्यची जागा घेण्यासाठी आता जो नेक्स्ट प्लेअर येतोय तो लवकरात लवकर दीपराज आदित्यची जागा घेण्यासाठी आता स्वामी समर्थ 11च्या संघामधून दीपराज येतोय चला इथे आपल्याला बघायला भेटतंय आत्ताची सुरुवात पण झालेली आहे इथे आपल्याला अजून काही बक्षीस भेटणार आहे तर आपल्याला सिद्धेश रामचंद्र महाडिक जर कोणी प्लेयर बॅट्समन लगातार 3 बॉलला 3 षटकार मारणार तर त्याला 501 रुपयाची बक्षीस भेटणार आहे तर चला सज्ज व्हा अजून खूप सारे बक्षीस येणार आहेत तर या बघूया या बक्षिसाचा कोणता बॅट्समन कोणत्या टीमचा बॅट्समन लाभ घेतोय ते
स्वामी समर्थ संघाच्या बॅट्समनना इथे संधी आहे 500 रुपयाचं बक्षीस जिंकण्यासाठी. फक्त त्यांना 3 बॉलात 3 षटकार मारायचे आहेत. बघूया मारतायत का. पहिला संजनातील षटकार आलेला आहे. मला वाटतंय दीपराजने मनावर घेतलेला आहे की बाबा मी मारणार, पहिला हा बक्षीस मीच घेणार. चला एका चेंडू मध्ये हा षटकार आलेला आहे. पहिल्या तिसऱ्या ओव्हरचा पहिला पहिल्या षटकारमध्ये पुन्हा मिस झालेला आहे शॉट. संधी होती कुठेतरी त्याला दुसरा षटकार मारण्याची जेवण मिस जस्ट झालेला हा शॉट अभिषेकचा. फक्त आणि फक्त एक धाव भेटलेला आहे. या धावसंख्या या एक धावानंतर धावसंख्या होते ती 41. तिसरा षटक प्रगतीवर आहे. 41 धावसंख्या झालेली आहे. 41 धावसंख्या झालेल्या आहेत. शुभम आंबरे चला आतापर्यंत सुंदर असा मारलेला हा कव्हर ड्राईव्ह आणि हा षटकार शुभम आंबरेच्या बॅट्स मधून आपल्याला षटकार बघायला भेटतोय. चौकार चौकार. सॉरी अंपायरचा निर्णय लेट आल्यामुळे थोडस चार धावसंख्या होते ती 45 धावसंख्या झालेली आहे. तिसरा षटक प्रगतीवर आहे. असं आक्रमक झालेले स्वामी समर्थ 11 संघाचे बॅटर्स. रिव्हर्स शिप मारण्याचा प्रयत्न पण मिस जस्ट झालेला हा चेंडू कीपरच्या हातामध्ये गेलेला आहे. टॉट बॉल असा भेटलेला आहे. कुठे तर नाराज होत आहे शुभम आंबरे. त्यांना माहिती होतं हा जर बॉल कनेक्ट झाला असता तर सीमारेषेच्या बाहेर नक्कीच जाणार होता. त्यासाठी खूप नाराज झालेले आहेत. हापीस टाकलेला बॉल फिरून मारलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि हा षटकार भेटलेला आहे. जो लास्ट बॉल मिस झाला होता त्याचा इथं पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि पाठवलेला सीमा रेषेच्या बाहेर. हे महागड षटक आपल्याला बघायला भेटतोय श्री शनिकृपा दापोली फायटर्स या संघाकडून. तिसरं 3 ओव्हर समाप्ती झालेली आहे. त्या 3 ओव्हर समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते ते 51. एक गडी बाद 3 ओव्हर 51 अशी धावसंख्या होते. 3 ओव्हर आपल्याला महागडं बघायला भेटलेली आहे. 3 ओव्हर समाप्तीनंतर 51 रन झालेले आहेत. कुठेतरी ब्रेक लावायला लागणार आहे स्वामी समर्थ 11 या बॅट्समनला. बघूया आता श्री शनिकृपा दापोली. चला समीर एक्सपिरियन्स बॉलर आहेत. आपल्या संघासाठी चौथं शेवटचं षटक इम्पॉर्टंट षटक आणि वैयक्तिक पण पहिलेच घेऊन येत आहेत. मैदानावर असलेले आकर्षक आक्रमक बॅटर्स अभिषेक आणि शुभम आंबरे या शेवटच्या षटकाचा किती पुरेपूर फायदा उचलत आहेत ते बघूया आपण. काहीतरी आपल्या दोघांना
चला इथे थोडस विलंब होतोय, लवकरात लवकर स्टार्ट करायचं आहे. श्री शनिकृपा दापोली फायटर्स या संघाला मी विनंती करतो की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, ब्रेक द्यायचा नाहीये. शेवटचं षटक, इम्पॉर्टंट षटक जे समीर एक्सपिरियन्स बॉलर आहेत ते घेऊन येत आहेत. स्ट्राईकला असणारा दीपराज आणि हा पहिलाच चेंडू, खूप गछाल चेंडू होता काहीसा. समीर दीपराज यांना काहीसा कनेक्ट झालेला नाही. हा बॉल फिल्डर तिथे तैनात आहे आणि फक्त एक धाव भेटते. स्ट्राईकवर येत ते आक्रमक बल्लेबाज शुभम आमरे. आतापर्यंत खूप आक्रमक बॅटिंग केलेली आहे. शेवटचं षटक चालू आहे, बघूया आपल्या शेवटच्या षटकामध्ये किती स्कोर धावा करता येते आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी पण. जो नेक्स्ट मॅच होणार आहे तो आपला वैष्णवी 11 वर्सेस महाकाल वॉरियर्स. तर त्या दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्याने टॉस का बॉस या मंचावर जायचं आहे. त्यांच्या कर्णधाराला विनंती करतो की टॉस का बॉस या मंचावर जायचं आहे टॉस उडवण्यासाठी. इथं मिसफील्ड झाले होते आणि इथे लूज थ्रो, या लूज थ्रो मुळे 2 धावा काढलेल्या आहेत. स्ट्राईकवर येतोय तो शुभम आमरे. 3 ओव्हर 2 बॉलच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या होते ते 55. एकच विकेट गेलेली आहे. शुभम अजून स्ट्राईकवर आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये शुभमच्या बॅटमधून आपल्याला मोठा फटका बघायला भेटतोय की श्री शनिकृपा दापोली फायटर यांच्याकडून शुभमची विकेट बघायला भेटते. बघूया समीर एक्सपिरियन्स बॉलर पुन्हा हाफ पिच बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे शुभम आमरे आणि पाठवलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, कमॉन डीजे यार, लगातार 6 मारतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला इथे शुभमला संधी आहे की आपले षटक 50 रन पूर्ण करण्याचे, हाफ सेंचुरी मारण्याची. 10 धावा फक्त पाहिजेत त्यांना आपल्या स्वतःचा अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 3 बॉल मध्ये 10 रन शुभम मारतायत का बघूया. इथे एक अवांतर धावा आलेल्या आहेत. अवांतर धावसंख्येनंतर धावसंख्या होते ते 62. हाय स्कोर होण्यासाठी पण फक्त 2 धावाची गरज आहे. आतापर्यंत झालेल्या ज्या मॅच आहे त्याच्यामध्ये हायेस्ट स्कोर इथे झालेला आहे की बघूया की कॅच आउट होतोय. इथे कॅच आउट झालेला आहे. शुभम आमरे याने आपला हाफ सेंचुरी पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेले आहेत. तरी पण आतापर्यंत खूप आकर्षक अशी, आक्रमक अशी बॅटिंग बघायला भेटली त्यांच्या माध्यमातून. 14 बॉल मध्ये फक्त त्यांनी 40 रन केलेले आहेत. 14 बॉल मध्ये. खरंच त्याच्यासाठी थोडस टाळ्या होऊ दे. शुभम आमरेची जागा घेण्यासाठी येतोय तो अभिषेक. बघूया अभिषेक आता शुभम आमरेची जागा चालवत आहेत का. जो त्यांनी फॉर्म कंटिन्यू ठेवलेला, आता त्यांना ते शेवटच्या षटकामध्ये ते फॉर्म कंटिन्यू ठेवायला सक्सेसफुल होत आहेत का बघूया. चला अभिषेक थोडा लवकर करायचा आहे. हॅलो. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी बघायला भेटतोय समीर यांच्या एक्सपिरियन्स बॉलर असल्यामुळे. सादिक पोत्रिक सर, मुख्याध्यापक कासखेडवरून इथे आपले सामने पाहण्यासाठी आलेत. मी शनिकृपा हितवर्धक तेली समाज यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. हो इथे बघायला भेटतोय षटकार. चला इथे स्टार्ट झालं होतं षटकारने, परत समाप्ती पण गेले षटकारने. अशा या बलाढ्य धावसंख्या झालेली आहे स्वामी समर्थ 11 या संघाची.
68 मला वाटतं आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे या मॅच मध्ये आतापर्यंत झालेल्या एवढ्या मॅचेस मध्ये हायेस्ट स्कोर झालेला आहे. जर आज चेस करायचा असेल तर 69 कंपल्सरी चेस असणार आहे.